नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पर्यावरणशास्त्र या विषयाचे प्रदूषण हे प्रकरण पाहतोय. गेल्या तासाला आपण ध्वनी प्रदूषण बघितलेलं आहे. ध्वनी प्रदूषण, अर्थसंकल्पना, व्याख्या, ध्वनी प्रदूषणाची कारणे, तसंच ध्वनी प्रदूषणावरती उपाययोजना पाहिलेली आहे. आजच्या तासाला आपण मृदा प्रदूषण म्हणजेच त्याला इंग्रजीमध्ये सॉइल पॉल्युशन असं म्हटलं जातं. तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर मित्रांनो, जे पाहतो आपण की ज्या पद्धतीने हवा प्रदूषण, तसंच ध्वनी प्रदूषण, जलप्रदूषण अशा प्रदूषणामध्ये भरमसाठ वाढ होत आहे. औद्योगिकरण असेल किंवा वाढतं शहरीकरण, जीवनशैलीमध्ये झालेला बदल, त्याच पद्धतीने अनेक पर्यावरणीय घटना असतील, लोकसंख्या वाढ असेल, अशा वेगवेगळ्या कारणामुळे प्रदूषणामध्ये वाढ झालेली दिसून येते. त्याच पद्धतीनं मृदा प्रदूषण सुद्धा आपल्याला झालेलं दिसून येतं. आपण पाहतो मोठ्या प्रमाणावर जमिनी नापीक होत आहेत. जमिनी क्षारपड होणं, पाणथळ होणं किंवा जमिनीची उत्पादन क्षमता ह्रास पावणं, त्याच पद्धतीने जमिनी मोठ्या पावसानं, पुरानं वाहून जाणं किंवा जमिनीतील जे काही आवश्यक घटक आहेत ते कमी होणं, जमिनीची सुपीकता कमी होणं, तर अशी जी काही विविध कारणं आहेत किंवा या सगळ्या गोष्टीला आपण मृदा प्रदूषण म्हणजे सॉइल पॉल्युशन असं म्हणतो. तर आपण पाहतो मृदा ही काय तर नैसर्गिक साधन संपत्ती आहे. तिचं जे मूल्य आहे ते कुठलीही किंमत देऊन त्या ठिकाणी करता येणार नाही. जे मृदेचा थर तयार होण्यासाठी खूप कालावधी लागतो. त्याच्यासाठी वेगवेगळे घटकही आवश्यक असतात. म्हणून मृदा ही अमूल्य आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. व्याख्या बघूया मित्रांनो. जमिनीवर सातत्याने होणारे दूषितकांचे आक्रमण म्हणजे मृदा प्रदूषण होय. दूषितके जी आहेत ती जमिनीवरती त्यांचं आक्रमण होणं म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ प्लॅस्टिक असेल किंवा अतिरिक्त पाणी पडणं असेल किंवा वेगवेगळ्या अणुचाचणी असतील, म्हणजे या सगळ्या गोष्टीमुळं किंवा अतिउष्णता असेल किंवा ज्याला आपण वाळवंटीकरण म्हणतो किंवा पर्जन्यमान कमी असणं, जे असे अनेक घटक की जे मृदा प्रदूषणाला कारणीभूत ठरतात. तर ह्या घटकांचं सातत्याने त्याला दूषितक असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे दूषितके सातत्याने जमिनीवरती आक्रमण करतात असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल आणि निश्चितच त्याच्यामुळे मृदा प्रदूषण झालेलं दिसून येतं. तर मित्रांनो, मृदा प्रदूषणाची आपण प्रमुख कारणे या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे कॉजेस ऑफ सॉइल पोल्युशन असं त्याला म्हटलं जातं. हेच मृदा प्रदूषणाची कारणे. तर त्याच्यातील पहिलं कारण आहे घरगुती व नागरी कचरा. तर मित्रांनो, आपण पाहतो मोठ्या प्रमाणावर घरगुती आणि नागरी कचरा घरातून बाहेर फेकला जातो. तर त्या कचऱ्यामध्ये निश्चितच काच असतात, त्याच पद्धतीने प्लॅस्टिकच्या वस्तू असतात, वेगवेगळे सडलेले किंवा टाकाऊ किंवा खराब झालेले अन्नधान्य असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स कचरा असेल किंवा वैद्यकीय कचरा असेल, तर अशा अनेक गोष्टी या जमिनीवरती फेकल्या जातात आणि त्याच्यामुळे निश्चितच काय होतं तर त्याच्यातून दुर्गंधी बाहेर फेकली जाते. त्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये सडक्या पालेभाज्या असतात, उष्ट अन्न असेल, नास्ती पदार्थ असतात किंवा रबर ट्यूब्स, अशा रबरी किंवा प्लॅस्टिकच्या वस्तूही, अडगळीच्या वस्तू असतील किंवा यूज अँड थ्रो सारख्या वस्तू असतील, त्याही बाहेर फेकल्या जातात आणि निश्चितच त्याचा खच जमिनीवर साठला जातो. त्याचं विघटन होत नाही आणि निश्चितच जमिनी प्रदूषण झालेल्या दिसून येतात. हे जे कचऱ्यातील विद्राव्य वस्तू आहेत त्या जमिनीमध्ये झिरपलेल्या दिसून येतात आणि जमिनीचा जो पिकाऊपणा आहे किंवा उपजाऊपणा आहे तोही कमी झालेला दिसून येतो. त्याच पद्धतीने मित्रांनो, दुसरं कारण आहे औद्योगिक खाण व कचरा. तर मित्रांनो, आपण पाहतो वाढती लोकसंख्या, वाढतं शहरीकरण याच्यामुळे काय झालेलं आहे तर औद्योगिक क्षेत्रामध्ये वाढ झालेली दिसून येते. MIDC एरिया
मोठ्या प्रमाणात पसरलेली दिसून येतात किंवा मोठमोठ्या खनिजे आहेत तर त्याच्यातूनही वेगवेगळे खनिज पदार्थ काढले जातात आणि त्याच्यामुळं निश्चितच त्याच्यातील टाकाऊ पदार्थ असतील ते जमिनीवरती फेकले जातात. दूषित पाणी असेल किंवा दूषित किंवा डस्ट म्हणूया आपण किंवा इतर अन्य जे पदार्थ आहेत ते जमिनीवरती फेकले जातात, ते जमिनीमध्ये झिरपतात आणि निश्चितच जमीन प्रदूषण झालेलं दिसून येतं. ज्याच्यामध्ये प्लॅस्टिकचे तुकडे असतील, काचेचे तुकडे असतील किंवा अविघटनशील पदार्थ जे आहेत ते सुद्धा हे जमिनीवरती फेकले जातात आणि निश्चितच त्याच्यामुळे जमीन प्रदूषित होते, तिचा उपजाऊपणा कमी होतो असं आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, तसंच या औद्योगिक कारखान्यातून पारा असेल, तसेच शिसे, तांबे, झिंक, कॅडमियम, निकेल यासारखे घातक पदार्थ हे जे मानवाला आणि जमिनीसाठी सुद्धा घातक आहेत असे पदार्थ बाहेर फेकले जातात, ते जमिनीमध्ये साठतात आणि निश्चितच जमिनी प्रदूषण झालेले दिसून येतात. त्याच पद्धतीनं मित्रांनो पुढचं कारण आहे कृषीजन्य कचरा. जसं आपल्याला म्हणता येईल की कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर क्रांती झालेली दिसून येते. कृषी उत्पादन वाढलेलं दिसून येतं. लोकसंख्या वाढ असेल किंवा कृषी हरित क्रांती असेल किंवा जशा काही कृषीशी निगडीत वेगवेगळ्या सेवा सुविधा आहेत त्या वाढलेल्या दिसून येतात आणि निश्चितच मानव काय करतो किंवा आपण काय करतो तर उत्पादन अधिक वाढण्यासाठी ह्या अशा कृषीजन्य वस्तू मोठ्या प्रमाणावर वापरतो. जसं खते असतील, त्याच पद्धतीनं कीटकनाशके असतील, बुरशीनाशके असतील किंवा तणनाशके असतील किंवा मायक्रोन्यूट्रियन्स असतील, जे ते अतिरिक्त प्रमाणात जमिनीवर पिकावरती वापरले जातात आणि निश्चितच ते जमिनीमध्ये मिसळले जातात आणि जमिनीचा उपजाऊपणा कमी असेल किंवा जमिनीतील सेंद्रिय पदार्थ असतील, जमिनीची उष्णता असेल किंवा जमिनीतील जे काही सूक्ष्म जीवजंतू असतील ते निश्चितच कमी झालेले किंवा निश्चितच त्याच्यावरती दुष्परिणाम झालेला दिसून येतो आणि जमिनी प्रदूषित होतात. त्यालाच आपण नैसर्गिक जीव भूरासायनिक चक्र जे आहे तर त्याच्यावर परिणाम झाला असं म्हणतो. त्याच पद्धतीनं पुढचं कारण आहे मित्रांनो किरणोत्सर्गी घटक, जे निश्चितच खनिजे आहेत किंवा अणुशक्ती केंद्र आहेत तर त्याच्यातून किरणोत्सर्गी पदार्थ बाहेर फेकले जातात आणि निश्चितच ते मातीमध्ये समाविष्ट होतात आणि मृदा किंवा माती प्रदूषण झालेलं दिसून येतं आणि जमिनी पूर्णतः नापीक झालेले दिसून येतात. त्याच पद्धतीनं मृदा प्रदूषणाचे जे परिणाम आहेत ते मित्रांनो आपण पाहणार आहोत. निश्चितच मृदा म्हणजेच माती तिचं प्रदूषण झाल्यानंतर वेगवेगळे दुष्परिणाम आपल्याला झालेले दिसून येतात. जसं म्हणता येईल की सुपीकता जमिनीची कमी होते, म्हणजे उत्पादकता कमी होते. तसंच जमिनीतील तापमान वाढतं. त्याच पद्धतीनं पिकाऊ जमिनी ज्या आहेत त्या पुराच्या पाण्यामुळे वाहून जाणं असेल किंवा जमीन खचल्या जातात. त्याच पद्धतीने जमिनीची दुर्गंधी येणं असेल, जसे वेगवेगळे मृदा प्रदूषणाचे परिणाम निश्चितच दिसून येतात. बघूया मित्रांनो हे परिणाम. जसं पहिला परिणाम दिलेला आहे उत्पादन क्षमता घटते, म्हणजे निश्चितच मृदा प्रदूषण झाल्यामुळं त्या मृदेतून जे आपण कृषी उत्पादन घेतो त्याच्यामध्ये घट झालेली दिसून येते. प्रति एकरी उत्पादन कमी निघतं, हेही आपल्याला मृदा प्रदूषणाचा परिणाम सांगता येईल. त्याच पद्धतीनं मृदा प्रदूषित होऊन मृदा कण विस्कळीत होतात, त्यामुळे मृदेची झीज झपाट्याने होते आणि प्रदूषणाआधी सुपीक असलेली मृदा कालांतराने ओसाड बनते. जे प्रदूषणामुळे मृदा काय होते तर विस्कळीत होते, जी सुटी होते. उदाहरणार्थ खूप टेम्परेचर असेल त्याच्यामुळे सुद्धा काय होतं किंवा तापमान खूप असेल, पर्जन्यमान कमी असेल तर जे काही मातीचे कण आहेत ते सुटे होतात आणि निश्चितच हे सुपीक कण इतरत्र वाऱ्याने वगैरे फेकले जातात. त्यामुळे निश्चितच ही तिथली जी मृदा आहे ती कालांतराने ओसाड बनते, म्हणजे जमिनी नापीक होतात. त्याच पद्धतीने प्रदूषित झालेली जी मृदा आहे तिच्यातून जे काही त्या मातीमध्ये मिसळलेले जे काही विषारी घटक आहेत ते त्या पिकाच्या मुळाद्वारे निश्चितच शोषले जातात आणि पिकामध्ये त्याचा शिरकाव झालेला दिसून येतो आणि त्याचा परिणाम निश्चितच अन्न साखळीवरती झालेला दिसून येतो. त्याच पद्धतीने रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मृदेची
नायट्रोजन घेण्याची जी काही नैसर्गिक क्षमता आहे ती कमी होऊन दरवर्षी वाढत्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर करावा लागतो. जे रासायनिक खताचा अति वापर आपण करतोय का तर उत्पादन वाढीसाठी, त्याच्यामुळे जमिनीची नायट्रोजन घेण्याची क्षमता कमी होत आहे आणि निश्चितच दरवर्षी रासायनिक खताचा वापर आपल्याला अधिकच करावा लागतोय. त्यामुळे जमिनी नापीक झालेल्या दिसून येतात. जे निश्चितच हे जे काही रासायनिक घटक आपण वापरतो त्याचे तात्पुरते परिणाम जे उत्पादन वाढ झालेली दिसून येते, परंतु त्याचे दूरगामी परिणाम हे मृदेवरती झालेले दिसून येतात. त्याच पद्धतीने कीटकनाशक असतील, तणनाशक असतील, बुरशीनाशक असतील याचाही वापर आपण जमिनीवरती करत असतो किंवा कृषी उत्पादन घेताना करत असतो. त्याच्यामुळे जमिनीमध्ये असणारे काही सूक्ष्म जीवजंतू आहेत की जे पिकासाठी, पर्यावरणासाठी किंवा अन्न साखळीसाठी महत्त्वाचे असतात, असे कीटक किंवा असे सूक्ष्म जीवजंतू ऱ्हास पावतात आणि निश्चितच त्याचा पर्यावरणावरती अनिष्ट परिणाम झालेला दिसून येतो किंवा जमिनीची जी काही मृदा आहे किंवा मृदेची जी सुपीकता आहे तीही कमी झालेली दिसून येते. त्याच पद्धतीने मित्रांनो, हे जे काही रासायनिक आपण घटक वापरतो पिकामध्ये किंवा जमिनीमध्ये, निश्चितच ते घटक पाण्याबरोबर जमिनीमध्ये मिसळतात आणि निश्चितच ते पाणी भूगर्भामध्ये जाऊन तेच पाणी पुन्हा पिण्यासाठी आपण वापरतो. निश्चितच मानवी किंवा सजीवाच्या शरीरामध्ये असे रासायनिक घटक प्रवेश करतात आणि निश्चितच त्याचे मानवी आरोग्यावर किंवा इतर जलचर असतील किंवा सजीव सृष्टीवरती विपरीत परिणामी झालेला दिसून येतो. तर मित्रांनो, आपण ही मृदा प्रदूषणाचे काही परिणाम या ठिकाणी पाहिलेले आहेत, तसंच मृदा प्रदूषणाची कारणं बघितलेली आहेत. तर मित्रांनो, आपण आता मृदा प्रदूषणावरती करावयाच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या थोडक्यात आपण पाहूया. तर पहिला उपाय आपल्याला असा करता येईल की कृषी क्षेत्रामध्ये उत्पादन घेताना आपण जे काही रासायनिक घटक वापरतो अतिरेकी प्रमाणात, त्याचा वापर आपण कमी करणं गरजेचं आहे. त्याऐवजी आपण सेंद्रिय घटक किंवा सेंद्रिय खतं असतील किंवा सेंद्रिय शेती पद्धतीचा वापर करून आपण असे रासायनिक घटक जमिनीमध्ये किंवा पिकामध्ये वापरणं कमी केलं पाहिजे, जेणेकरून मृदा प्रदूषण कमी होईल. त्याच पद्धतीने टाकाऊ कचरा असेल किंवा निरुपयोगी ज्या वस्तू आहेत त्याची योग्य पद्धतीने आपण विल्हेवाट लावली पाहिजे. आपण काय करतो, उचलतो आणि रस्त्यावर किंवा कचऱ्यात फेकून देतो. सगळा कचरा एकत्र असतो. शिळं राहिलेलं अन्न असेल, प्लॅस्टिक असेल, काच असेल किंवा इतर घन कचरा असेल, द्रव कचरा असेल, असे सगळे घटक एकत्र करतो आणि टाकून देतो आपण. मात्र तसं न करता तो कचरा आपण प्रदूषण नियंत्रण मंडळाने जे काही ठरवून दिलेले नियम आहेत त्यानुसार वेगवेगळा करणं आणि त्याची विल्हेवाट लावणं किंवा प्राथमिक स्वरूपात त्यावरती प्रक्रिया करून नंतर ते कचरा स्वरूपात टाकणं किंवा व्यवस्थित ते ठेवणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने कृषीजन्य कचऱ्यापासून कंपोस्ट खत आपण तयार करणं आवश्यक आहे. मित्रांनो, आपण पाहतो कृषीजन्य जो कचरा आहे, उदाहरणार्थ सडके फळं असतील, भाज्या असतील किंवा अन्नधान्य असेल किंवा जे काही शेतीतील इतर टाकाऊ पदार्थ आहे, तर त्यापासून आपण निश्चितच कंपोस्ट खत जर बनवलं तर निश्चितच प्रदूषण किंवा मृदा प्रदूषण कमी झालेलं दिसून येतं आणि खत म्हणून वापर केल्यामुळे जमिनीतून उत्पादन क्षमताही वाढलेली दिसून येते. त्याच पद्धतीने मित्रांनो, पुढचा उपाय आपल्याला सांगता येईल औद्योगिक कचरा, सांडपाणी याची योग्य तऱ्हेने जर आपण विल्हेवाट लावली तर निश्चितच मृदा प्रदूषण कमी झालेलं दिसून येतं. औद्योगिक क्षेत्र असेल किंवा घरगुती जे काही सांडपाणी आहे ते जर आपण व्यवस्थितरित्या त्याची विल्हेवाट लावली, त्यावरती प्रक्रिया केली किंवा ते व्यवस्थित पद्धतीने गटारीमध्ये सोडलं तर निश्चितच किंवा त्याचा व्यवस्थित निचरा केला तर निश्चितच जमिनी प्रदूषण कमी होताना आपल्याला दिसून येईल. त्याच पद्धतीने हे जे काही सांडपाणी आहे ते जर आपण ओसाड जमिनीमध्ये किंवा नापीक जमिनीमध्ये जर खड्डा करून जर आपण ठेवलं किंवा बंदिस्त जागेत जर आपण ते निश्चितच ते पाणी सोडलं तर निश्चितच मृदा प्रदूषण कमी झालेलं दिसून येईल. त्याच पद्धतीने मित्रांनो, भस्म यंत्र असतील या पद्धतीचा वापर करून 60% कचरा कमी होऊ शकतो.
जे पर्यायाने मानवी आरोग्याच्या तक्रारी कमी होऊ शकतात. भस्म यंत्रात दररोज 300 टन कचरा जाळल्यास त्यापासून 3.75 मेगावॅट वीज निर्माण होऊ शकते. जे भस्म यंत्र आपण वापरणं आवश्यक आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये आपण कचऱ्याची तर विल्हेवाट लागतेच आणि वीज निर्मितीही होऊ शकते. मित्रांनो, जे असे आपण जे काही उपाय आहेत ते करणं गरजेचं आहे, जेणेकरून मृदा प्रदूषण कमी करता येईल. त्याच पद्धतीने टाकाऊ कचऱ्यातील बराचसा कचरा पुनर्चक्रीकरणाद्वारे उपयोगात येऊ शकतो. जे रिसायकलिंग किंवा पुनर्चक्रीकरण या कचऱ्याचं आपण जर केलं तर निश्चितच कचरा वाढणार नाही आणि जमिनीवरती त्या कचऱ्याचा जो अधिभार होतोय किंवा जमिनी ज्या प्रदूषित होतात त्या आपणाला निश्चितच रोखता येतील. जसं प्लॅस्टिक आहे किंवा लोखंडी वस्तू, कागद, टायर, रबर, काच किंवा कृषीजन्य कचरा याचा आपण पुनर्चक्रीकरण करून जे रिसायकलिंग करून त्याचा वापर आपण करू शकतो, जेणेकरून जमिनी प्रदूषण कमी होईल. त्याच पद्धतीने पुढचा उपाय आहे मित्रांनो, टाकाऊ कचऱ्यातील अनेक पदार्थ एकत्र करून ते कॉम्प्रेस केल्यास त्यापासून बांधकामासाठी उपयुक्त विटा तयार होऊ शकतात. असे जे काही प्रकल्प आहेत ते जपानमध्ये उभारले गेलेले दिसून येतात. जे टाकाऊ पदार्थ प्लॅस्टिक असेल किंवा रबर असतील तर यापासून विटा बनवणं आणि त्या विटा बांधकामासाठी वापरणं, जेणेकरून आपल्याला मृदा प्रदूषण कमी करता येईल. त्याच पद्धतीने रासायनिक कीटकनाशकाऐवजी जैविक कीटकनाशकांचा वापर आपण वाढवणं गरजेचं आहे. मित्रांनो, पिकावरती वेगवेगळ्या किडी पडतात, तसंच वेगवेगळे रोग पडतात, तर त्याचा नायनाट करण्यासाठी किंवा त्यावरती नियंत्रण म्हणून आपण रासायनिक घटकच वापरतो. तर हे रासायनिक घटक वापरणं सोडून देऊन आपण जर जैविक घटक असतील किंवा सेंद्रिय घटक जर आपण वापरले तर निश्चितच मृदा प्रदूषण कमी झालेलं दिसून येईल. कारण हे जैविक घटक, सेंद्रिय घटक मृदेला किंवा जमिनीला प्रदूषित होण्यापासून रोखू शकतात. त्याच पद्धतीने मित्रांनो, वृक्षारोपण करून जर आपण मृदेची झीज थांबवली किंवा जलसिंचन सुविधा ज्या आहेत त्या योग्य पद्धतीने वापरल्या, पाणी अडवा पाणी जिरवा सारखे जर उपक्रम आपण व्यवस्थित अवलंबले तर निश्चितच मृदा प्रदूषण कमी झालेलं दिसून येईल किंवा मृदा किंवा मातीचा जो वरचा सुपीक थर आहे, जमिनीचा वरचा सुपीक थर, तोही वाहून जाणं या ठिकाणी आपल्याला टाळता येईल. त्याच पद्धतीने मित्रांनो, परराष्ट्रामध्ये ऊर्जित कार्बनिक अपद्रव्यापासून ऊर्जा, तेल, गॅस प्राप्त केले जात आहे. याला ताप अपघटन असं म्हटलं जातं. जे निश्चितच या कचऱ्यापासून ऊर्जा तयार करणं किंवा तेल तयार करणं, गॅस तयार करणं असे प्रकल्प आपण निश्चितच उभारणं किंवा चालवणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने मित्रांनो, मातीत रासायनिक प्रदूषके अधिक असतील तर मातीचा वरील 1 मीटर जाडीचा थर खरवडून त्या जागी नवीन माती आपण टाकावी, जेणेकरून मृदा प्रदूषण आपल्याला रोखता येईल. म्हणजे जिथं माती प्रदूषित झालेली आहे 1 मीटरचा वरचा थर काढून टाकून देणं आणि त्या ठिकाणी चांगली माती टाकणं, जेणेकरून तेथील जी काही जमीन आहे ती आपल्याला उपजाऊ किंवा उत्पादन योग्य बनवता येईल, वापरता येईल. तर मित्रांनो, असे या पद्धतीने आपण आज मृदा प्रदूषण म्हणजे सॉइल पोल्युशन बघितलेलं आहे, त्याची संकल्पना, व्याख्या, त्याच पद्धतीने मृदा प्रदूषणाची कारणे, तसंच मृदा प्रदूषणाचे परिणाम आणि मृदा प्रदूषणावरती उपाययोजना पण पाहिलेल्या आहेत. तर मित्रांनो, सागरी प्रदूषण असा पुढचा घटक आहे की जो शेवटचा घटक आहे. तसंच आण्विक आपत्ती अशी ही एक संकल्पना आहे, तर ती आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, बघूया पुढचा जो प्रदूषणाचा प्रकार आहे तो म्हणजे सागरी प्रदूषण. मित्रांनो, आपण पाहतो की हल्ली सागरी प्रदूषणामध्ये वाढ झालेली दिसून येते, कारण जलमार्गे मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या वस्तूंची आयात निर्यात केली जाते. देशांतर्गत असेल किंवा इतर देश असतील, यामध्ये कृषीजन्य असतील किंवा औद्योगिक क्षेत्रातील वस्तू
आयात निर्यात केल्या जातात आणि ह्या आयात निर्यात करताना निश्चितच सागरावरती प्रदूषण झालेलं दिसून येतं. जे काही टाकाऊ पदार्थ आहे ते सागरामध्ये टाकणं किंवा सागरामध्ये तेलगळती होणं असेल किंवा सागरामध्ये स्फोटकं घडवून आणणं, तसंच सागरामध्ये वायूच्या खाणी किंवा नैसर्गिक तेलाच्या खाणी शोधणं, म्हणजे अशा वेगवेगळ्या गोष्टीमुळं सागरावरती प्रदूषके किंवा सागरामध्ये प्रदूषके तयार होतात आणि त्या प्रदूषकामुळे सागरी प्रदूषण वाढलेलं दिसून येतं आणि निश्चितच या सागरी प्रदूषणाचे परिणाम सागरातील जलचरावरती आणि मानवी आरोग्यावरती झालेले दिसून येतात. तर मित्रांनो, तर बाकीचा जो राहिलेला भाग आहे तो आपण पुढील तासाला पाहूया. धन्यवाद.